संवाद भाषा. परत एकदा म्हणा. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत सुमारे 7,000 चालकांनी प्रशिक्षण आणि परीक्षा पूर्ण केली आहे. सुरुवातीला प्रशिक्षणासाठी 8 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता, मात्र वाढत्या प्रतिसादामुळे आता हा कालावधी 2 ते 3 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. रिक्षा चालकांसाठी प्रशिक्षण पूर्ण करण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट निश्चित करण्यात आली असून त्यामुळे प्रशिक्षण केंद्रावर चालकांची चांगलीच गर्दी वाढत आहे. प्रशिक्षणामध्ये 4 तासांचे सत्र पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतर चालकांसाठी तोंडी परीक्षा घेतली जाते. प्रशिक्षण व परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक वितरण 17 ऑगस्ट रोजी राज्याचे परिवहन मंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असून त्यानंतर सर्व पात्र चालकांना प्रमाणपत्रांचे वाटप केले जाईल. दरम्यान रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वसई पश्चिमेतील गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात देखील असे प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून तेथे मोठ्या संख्येने रिक्षा चालक प्रशिक्षण घेत आहेत. मेरा नाम प्रसन्न कुमार मिश्रा, मैं कामन में रहता हूँ। मुझे 4 दिन यहाँ मराठी सीखने के लिए मौका मिला। बहुत अच्छा लगा यहाँ पर आकर मुझे और सीखने का प्रयत्न करता हूँ मराठी। तुम्ही आतापर्यंत अशी म्हणजे किती वाक्य शिकलात मराठी? चार दिन सीखा। अच्छा, और आपको मराठी जम रहा है मतलब? हाँ, मराठी जम रहे। सीखने का बहुत ललक है मुझे में कि मराठी में जल्द से जल्द सीखूँ। माझं नाव संदीप लालमणी जायसवाल आहे. मी राहणार आहे विरारचा, रिक्षा ड्रायव्हर. मला इकडे आल्यानंतर बरं वाटलं. टीचर आणि प्राधान्याचार्य आणि सर्व इकडे शिक्षिका आणि शिक्षक आणि जे ते सहकारी माणसं आम्हाला जास्त हेल्प केली आणि आम्हाला एवढं चांगलं शिक्षण दिलं आहे का आम्हाला हे विसरणार नाही. आम्हाला परत या कॉलेजमध्ये यायचं वाटते आणि बरं वाटतं आहे. आमची प्रांत टीचर आहे ज्यांना मी नमस्कार करतो आणि त्यांचे पाय पडतो आहे त्याच्यामुळे. आणि आमचे सहभागी यांनी आम्हाला काय शिकवलं, कुठे जायचं आहे आणि चांगलं विचारसरणी आणि चांगलं मराठी आणि मराठी भाषामध्ये संवाद. महाराष्ट्र हा आपला मनापासून अभिनंदन करतो. जय सियाराम.